नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून उरणमध्ये राबवण्यात आले समुद्रकिनारी स्वच्छता अभियान। सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या मार्गदर्शनानुसार संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून उरण सिटी ब्रांचमध्ये प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन हे उपक्रम दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी रविवार पिरवाडी बीच, नागाव, उरण या ठिकाणी संपन्न झाले। या ठिकाणी उरण सिटी ब्रांचचे 135 पेक्षा अधिक सेवादल आणि संत महात्मा उपस्थित होते आणि त्यांनी समुद्र किनारा व आजूबाजूच्या परिसराची सफाई केली। सुमारे सकाळी 7 वाजता सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या चरणी सर्व उपस्थित संत महात्मा यांनी प्रार्थना करून प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन या कार्यक्रमाची सुरुवात केली। निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य शिकवणीमुळे निरंकारी भक्तगणांमध्ये मानवसेवेची भावना दृढमूळ झालेली असून ते इतर अनेक सामाजिक सेवांमध्ये निरंतर आपले योगदान देत आहेत। उरण सिटी ब्रांचचे मुखी समीर पाटील यांनी युगदृष्टा बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचा उल्लेख करत त्यांनी दिलेल्या शिकवणींचे स्मरण केले। तसेच आंतरिक मनाच्या स्वच्छतेचे महत्त्व केवळ ब्रह्मज्ञान घेऊनच प्राप्त करता येईल असे सांगितले। या कार्यक्रमासाठी नागाव ग्रामपंचायत उपसरपंच भूपेंद्र घरत उपस्थित होते व ग्रामपंचायत समितीच्या सदस्या दीपिका पाटील यासुद्धा उपस्थित होत्या। तसेच सार्डे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे व गणेश घरत JNPT अंतर्गत युनियन अध्यक्ष उपस्थित होते। संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांनी या प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले। तसेच स्थानिकांनी या स्वच्छता अभियानाचे भरपूर कौतुक केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विठ्ठल ममताबाद यांसह तृप्ती भोईर, उरण।